पार्ट 4 मी कंटिन्यू करत आहे. त्याचं बोलणं ऐकल्यावर वडील म्हणाले, बेटा, जगभरातील लोक आपल्या खेड्याला भेट देऊन गेले आहेत. काहीतरी नवं शोधण्यासाठी ते येतात, परंतु इथून जाताना त्यांच्यात फारसा काही बदल झालेला दिसत नाही. किल्ला पाहण्यासाठी ते चढून जातात आणि तसं असूनही वर्तमानापेक्षा आपला भूतकाळ किती छान होता असाच विचार त्यांच्या मनात येतो. हे लोक वेगळ्या वर्णाचे असले तरी इथे राहणाऱ्या लोकांत त्यांच्या काही मूलभूत फरक नाही हे नक्की. त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर तरुण पुढे म्हणाला होता, तरीसुद्धा हे लोक जिथे राहतात तिथे किल्ले पाहायला मला आवडेल. त्यावर वडील पुढे म्हणाले होते, त्यांच्या भागात आल्यावर हे लोक म्हणतात की आयुष्यभर इथेच राहायला हवं. आपला हेका न सोडता तरुण म्हणाला होता, तसं असलं तरी मला त्यांचा भाग आणि त्यांचं जीवनमान जवळून पाहायला आवडेल. बेटा, तुझ्या लक्षात येत कसं नाही? इतका प्रवास करायचा तर गाठीशी बऱ्यापैकी पैसा हवा. या सर्व लोकांकडे असतो तेवढा पैसा. आपल्यापैकी फक्त मेंढपाळ असा प्रवास करू शकतात. तसं असेल तर मी मेंढपाळ होईन. आणि त्याच्या युक्तिवादावर त्याचे आईवडील त्यावेळीस काही बोलले नव्हते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मुलाच्या हातात त्यांनी एक छोटंसं पाकीट ठेवलं आणि त्यात 3 पुरातन स्पॅनिश नाणी होत्या ॲक्च्युली. आणि ही नाणी मला शेतात सापडली होती. तू आयुष्यभर ती जतन करावीस असं माझ्या मनात होतं. ही नाणी वापरून तू स्वतःसाठी मेंढ्या विकत घेऊ शकतोस. त्यानंतर तू मनमुराद भटकंती कर. एक ना एक दिवस तुझ्या लक्षात येईल की आपला हा भूभाग सर्वात सुंदर आहे आणि तितक्याच आपल्या स्त्रियाही सुंदर आहेत. इतकं बोलून वडिलांनी आपल्या मुलाला मनापासून आशीर्वाद दिला. त्या क्षणी त्याला आपल्या वडिलांच्या डोळ्यातलंही असं आस जाणवली होती. जगभर भटकंती करण्याचं त्यांचंही स्वप्न होतं, परंतु काळाच्या ओघात त्यांना स्वप्नपूर्ती करता आली नव्हती. जीव जगवण्यासाठी वर्षानुवर्ष करावा लागणाऱ्या कष्टांपायी आपल्या स्वप्नांचा विचारही ते करू शकत नव्हते. तरीसुद्धा त्यांच्या मुलाला ते स्वप्न जाणवलं. इथून पुढेही वडील त्याच ठिकाणी उर्वरित काळ घालवणार होते. क्षितिजावर लाल रंगाची उधळण झाली. पुढच्या क्षणी सूर्यबिंब डोकावलं. आपल्या वडिलांशी झालेलं संभाषण आठवून तरुण सुखावला. गेल्या 2 वर्षात त्याने अनेक जगांना भेट दिली होती. अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या होत्या, परंतु गेल्या वर्षी भेटलेल्या त्या तरुणीची बरोबरी कुणीही केली नसती. आज त्याच्या मालकीचे एक जॉकेट होतं. शिवाय त्या हातातल्या पुस्तकाच्या मोबदल्यात ते दुसरं पुस्तक मिळू शकत होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मेंढ्यांचा मोठा कळप बाळगू शकत होता. मुख्य म्हणजे मनात जोपासलेलं स्वप्न तो रोज जगत होता. समजा अँडॅल्युसियाच्या भूप्रदेशाचा त्याला कंटाळा आला तर हा कळप विकून तो समुद्र प्रवासाला जाऊ शकणार होता. त्या दरम्यान अजून विस्तीर्ण प्रदेश, अनेक किल्ले, अनेक स्त्रिया पाहण्याची संधी त्याला मिळणार होती. सुख म्हणजे तरी दुसरं काय होतं? उगवतीकडे नजर टाकताना त्याला मनात आलं, धर्मशिक्षण घेताना मला ईश्वर नक्कीच सापडला नसता. शक्य असेल तेव्हा तो नवीन वाटा चोकाळत होता. खरं तर इकडच्या भागातून तो अनेकदा गेला होता, तरीही त्या भग्न चर्चमध्ये तो पहिल्यांदाच आला होता. हे जग किती भव्य आणि अपरिमित आहे असं त्यांच्या मनात आलं. वाट काढण्याची जबाबदारी मेंढ्यांवर सोपवून तो निश्चितपणे नित्य नव्या गोष्टीचा शोध लावू शकत होता. आपण रोज वेगळ्या वाटेवरून चालत आहोत याची जाणीव मेंढ्यांना मात्र कधीच होणार नव्हती. मागे पडणारी शेतं आणि ऋतूंबद्दल त्यांना कळणार नव्हते. अन्नपाण्याच्या प्राथमिक गरजेव्यतिरिक्त दुसरा कुठलाच विचार त्याच्या मनाला शिवणार नव्हता. आपण सगळे असेच असतो का? तरुणाच्या मनात आलं. मीही याला अपवाद नसणार. व्यापाऱ्याच्या मुलीला भेटल्यापासून इतर स्त्रियांचा विचार माझ्या मनात आला नाही. सूर्याकडे नजर टाकताच त्याने अंतराचा अंदाज घेतला. दुपार होण्याआधी तो तरीफा इथे पोहोचू शकणार होता. तिथे गेल्यावर हातातील पुस्तकाच्या मोबदल्यात एखादं जाडजूड पुस्तक विकत घ्यायचं, वाईनची बाटली घ्यायची, छानशी दाढी करून केस कापायचे, त्या मुलीला भेटण्यासाठी तयार व्हायचं असे विचार त्यांच्या मनात रुंजी घालत होते. आपल्याला अनुपस्थित दुसऱ्या एखाद्या मेंढपाळाने तिचा अनुनय केल्याचा विचार तो मनात येऊ देऊ
देत नव्हता. कुणी सांगावं त्याच्याहून जास्त मेंढ्या असलेल्या एखाद्या मेंढपाळाने तिला याआधी मागणी घातली असेल तर. परत एकदा सूर्याकडे पाहत त्याने चालण्याची गती वाढवली. पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली की आयुष्य रंजक होते. त्याच्या मनात आलं. त्याबरोबर त्याला आठवली की तारिफामध्ये राहणारी एक म्हातारी स्वप्नाचा अर्थ सांगते. म्हातारीने हात धरून तरुणाला घराच्या मागच्या भागात नेलं. रंगीत मण्याचे पडदे लावून तिथे थोडासा आडोसा तयार केला आणि त्या खोलीत एक टेबल, 2 खुर्च्या, येशूच्या पवित्र हृदयाचं चित्र होतं. एका खुर्चीवर स्वतः बसून तिने तरुणाला त्या दुसऱ्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावलं. त्याचे दोन्ही हात हातात घेत मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. भटक्या जमातीची माणसं करतात तशी प्रार्थना असावी ती. गेल्या 2 वर्षाच्या त्याच्या प्रवासात तो अनेक भटक्या लोकांना भेटला होता. जथ्याने भटकणाऱ्या त्या जिप्सींकडे कधीही मेंढ्याचे कळप नसतं. इतरांना ठोकवून त्याचा उदरनिर्वाह चालतो असं लोक म्हणतात. सैतानाशी हात मिळवणारी करणारे जिप्सी लहान मुलांना पळवून आपल्या गूढ छाव्यांमध्ये नेतात आणि गुलाम करतात असं बोललं जाई. आपल्यालाही जिप्सी पकडून नेतील अशी भीती त्यांना लहानपणी वाटायची. म्हातारीने हातात हात घेताच त्याची ती गाळलेली भीती उफाडून आली. टेबलवर असलेल्या येशूच्या पवित्र हृदयाकडे पाहत त्याने स्वतःचं मन तळ्यावर आणलं. आपले हात थरथरले. आपण घाबरल्याचं तिला समजेल हे लक्षात घेत असल्याने स्वतःला प्रयत्नपूर्वक शांत केलं. नकळत तोही प्रार्थना म्हणू लागला होता. तरुणाच्या हातांवर नजर खिळवत अद्भुत, फार छान असं म्हणून म्हातारी गप्प झाली. आता मात्र तरुणाची अस्वस्थता शिगेला पोहोचली. त्याचे हात थरथरू लागले. तिच्या हातेतून त्याने पटकन हात काढून घेतले तरी तिच्या ते नेमकं लक्षात आलं. मी इथे हात दाखवायला आलो नाही. इथे आल्याचा पश्चाताप त्याच्या स्वरात स्पष्ट होता. तिला पुढे काही बोलण्याची संधी न देता पटकन तिचे पैसे देऊन इथून निघून जावं असं त्याला क्षणभर वाटलं. वारंवार पडणाऱ्या स्वप्नांना आपण अनाठायी महत्त्व देत नाही ना असंही त्यांच्या मनात आलं. त्याच्याकडे रोखून पाहत म्हातारी म्हणाली, तुला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ समजून घ्यायला तू इथे आला आहेस. स्वप्न म्हणजे ईश्वराशी भाषा. ईश्वर आपल्या भाषेत संवाद साधतो तेव्हा मी त्याचा अर्थ सांगू शकते. परंतु तो जेव्हा अंतरात्म्याचा भाषेत बोलतो तेव्हा फक्त तूच ते समजून घेऊ शकतो. असो, या सल्ल्याचा मोबदला मी तुझ्याकडून घेणार आहे. ही तिची अजून एक युक्ती. तरुणाच्या मनात आलं तरीसुद्धा त्या संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं. लांडगे असोत अथवा दुष्काळ, समोर येईल त्या परिस्थितीला भिडण्याची संधी मेंढपाळ कधीच सोडत नाहीत. म्हणूनच तर मेंढपाळाच्या जगण्यात मौज असते. हे स्वप्न मला 2दा पडलाय, तो बोलू लागला. स्वप्नात मी माझ्या मेंढ्यांबरोबर शेतात होतो. तितक्यात एक लहान मूल तिथे येऊन माझ्या मेंढ्यांशी खेळू लागलं. मेंढ्या अपरिचित व्यक्तीला घाबरतात, त्यामुळे माझ्या मेंढ्यांच्या संपर्कात कुणी अपरिचित व्यक्तीला घाबरतात, त्यामुळे माझ्या मेंढ्यांच्या संपर्कात कुणी अपरिचित आलेली व्यक्ती मला आवडत नाही. लहान मुलांची गोष्ट मात्र वेगळी असते. मेंढ्यांना न घाबरवता त्यांच्याशी खेळण्याचा कौशल्य मुलांकडे असतं. हे कसं काय शक्य आहे ते मला माहीत नाही. माणसाचं वय प्राण्यांना कसं बरं कळत असेल? तुझ्या स्वप्नांबद्दल सांग, म्हातारी पटकन म्हणाली. शिवाय तुझ्या गाठीला फारसे काही पैसे दिसत नाही. कोण फुकट वेळ घालवणार तुझ्यावर? किंचित त्रासून तरुण सांगू लागला. कितीतरी वेळ ते मुलं माझ्या मेंढ्यांशी खेळत होतं. अचानक पुढे दोन्ही हात माझ्या हातात घेत ते मूल मला इजिप्तच्या पिरॅमिडपाशी घेऊन गेलं. इजिप्तचे पिरॅमिड म्हणजे नेमकं काय हे म्हातारीला माहिती आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी तरुणाने बोलणं थांबवलं. ती तशीच बसून राहिली. त्या पिरॅमिडपाशी पोहोचल्यावर तिला नीट समजावं म्हणून शब्दावर जोर देत तो म्हणाला. ते मूल मला म्हणालं, तू जर इथे आलास तर तुला लपवलेला खजिना सापडेल. ती नेमकी जागा ते मूल मला दाखवणार. तितक्यात मला जाग आली. दोन्ही वेळेस असंच झालं. त्याचं बोलणं झालं तरी म्हातारी तशीच बसून राहिली. काही क्षणांनी त्याने त्याचे हात पुन्हा हातात घेत तिने बारकाईने निरीक्षण केलं. हे बघ मुला, आता तरी मी तुझ्याकडून काही पैसे घेत नाही, पण खजिना सापडला
तर त्याचा 10वा हिस्सा तू मला आणून दिला पाहिजेस. तिचं बोलणं ऐकताच तरुणाला आनंदाने हसू आलं. स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी जे पैसे त्याला खर्च करावे लागणार होते ते वाचले. स्वप्न तरी कोणतं, दडवलेल्या खजिन्याचं. तो ठामपणे म्हणाला, सांगा स्वप्नाचा अर्थ. आधी वचन दे. मी तुला आता जे सांगणार आहे त्याच्या मोबदल्यात तू मला खजिन्यांचा 10वा भाग देशील. मेंढपाळाने तसंच वचन दिलं आणि येशूच्या पवित्र हृदयाकडे पाहत त्याने आपल्या वचनाचा पुनरुच्चार करावं असं तिने सांगताच त्याने पुन्हा वचन दिलं. आता ती सांगू लागली, जगाच्या अनोख्या भाषेत हे स्वप्न आहे. त्याचा अर्थ लावणं फार कठीण आहे, फार फार कठीण आहे. म्हणूनच तुला जे सापडेल त्याचा ठराविक भाग मला मिळायला हवा असं मला वाटतं. ऐक स्वप्नाचा अर्थ. इजिप्तच्या पिरॅमिडपर्यंत जा. मी ऐकलं नाही कधी हे नाव, पण जर एखादं मूल तुला ते दाखवत असेल तर अशी जागा नक्कीच अस्तित्वात असणार. तिथे पोहोचताच तुला अमाप संपत्ती सापडेल. तू अतिशय धनाढ्य होशील. हे ऐकताच तरुणाला आधी नवल वाटलं, मग तो थोडा वैतागला. हा अर्थ सांगण्यासाठी म्हातारीची काय गरज होती? पण असो, यासाठी तिला पैसे द्यायचे नव्हते. किंचित त्रासून तो म्हणाला, हे ऐकण्यासाठी एवढा वेळ नाही घालवला मी. तुझ्या स्वप्नाचा अर्थ लावणं फार कठीण आहे, हे मी तुला आधीच सांगितलं होतं. जीवनात अतिशय साध्या आणि सामान्य वाटणाऱ्या गोष्टीचं खरं तर असामान्यच असतात. त्याचा अर्थ केवळ ज्ञानी लोकांच्या लक्षात येतो. मी काही तशी हुशार नाही, म्हणून हातावरच्या रेषा बघण्याचं कौशल्य मला शिकावं लागेल. इथून मी इजिप्तला कसं जाणार? मी फक्त स्वप्नाचा अर्थ सांगतो. ती स्वप्न सत्यात कशी उतरायची हे मला ठाऊक असतं. तर मी अशी माझ्या मुलीच्या कृपेवर कशाला जगले असते. आणि मी इजिप्तला कधीच पोहोचलोच नाही तर मग मला माझे पैसे मिळणार नाहीत. पैसे बुडण्याची ही माझी पहिलीच वेळ नसेल. इतकं बोलून म्हातारीने त्याला निघून तिथून जायला सांगितलं. आधीच त्याच्या पायी तिचा फार वेळ गेला होता. तरुण निराश झाला. इथून पुढे स्वप्नावर विश्वास ठेवायचा नाही असा निश्चय त्याने केला. कितीतरी गोष्टी करायच्या आहेत त्याला आठवलं. आधी बाजारात जाऊन पोटापाण्याचा बंदोबस्त करायचा. हातातल्या पुस्तकाच्या बदल्यात दुसरं जाडजूड पुस्तक घ्यायचं. वाईनची बॉटली भरायची. हे सगळं करून तो निवांतपणे बाजारपेठेतील एका बाकड्यावर बसला. प्रचंड उकाळ्यामुळे ताज्या वाईनच्या थंडगार घोटाने त्याला बरं वाटलं. या क्षणी त्याला मेंढ्याची काळजी नव्हती. नगराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या त्याच्या मित्राच्या मालकीच्या वाघुरात त्या सुरक्षित होत्या. या नगरात तो अनेकांना ओळखत होता. सततच्या प्रवासाचा हा फार मोठा लाभ होता. जागोजागी त्याला मित्र होते. तो सतत नवीन मित्र जोडत होता. असं असूनही त्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायची जबाबदारी त्याच्यावर नव्हती. त्याच लोकांना सतत बघत गेलं की ते लोक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागतात. तो पूर्वी शिक्षण घेत असलेल्या धर्मविद्यालयात असंच तर होत असतं. समोरचा बदलला पाहिजे अशी इच्छा त्या इतरांच्या मनात दृढ होऊ लागते. त्याच्या मनानुसार ती व्यक्ती बदलली नाही तर त्यांना संताप येतो. आपलं जीवन कसं जगायचं, आपलं जीवन कसं जगावं याची सुस्पष्ट कल्पना भलेही कित्येकांना नसेल, पण दुसऱ्यांनी कसं जगावं याचं स्पष्ट चित्र त्याच्या मनात निश्चितपणे असतं. सूर्य कळला की मेंढ्यांना घेऊन पुढे रवाना होण्याचा विचार त्याने केला. आजपासून 3 दिवसांनी तो व्यापाऱ्यांच्या मुलीबरोबर कसा असणार होता. नुकतंच विकत घेतलेलं पुस्तक तो वाचू लागला. पहिल्याच पानावर दफन विधीचं वर्णन होतं. त्यात उल्लेख केलेली माणसाची नाव त्याला उच्चारायला कठीण वाटली. आपण जर कधी पुस्तक लिहिलं तर एका वेळेस एकत्र व्यक्तिरेखा समोर आणायची असं त्याने पक्क ठरवलं, जेणेकरून अनेक नाव एकत्रितपणे लक्षात ठेवण्याचा ताण वाचकांवर आला नसता. कसंबसं त्या पुस्तकाचं त्यानं मन रमलं. मग त्याला ते आवडू लागलं. पुस्तकातल्या त्या दफन प्रसंगी पुष्कळ हिमवृष्टी झाली होती. कडाक्याची थंडीची कल्पना मनात आली. तो वाचनात गडला असताना एक वृद्ध गृहस्थ त्याच्या बाजूला बसून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. बाजारातील लोकांकडे बोट दाखवून वृद्ध गृहस्थ विचारलं, ते काय करत आहेत? तरुणाने तुटकपणे उत्तर दिलं, काम.
आपण वाचनात घडलो आहोत असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात त्याच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचे विचार होते. यावेळेस तिच्यासमोर स्वतःच्या हाताने मेंढ्यांवरची लोकर उतरवली तर कठीण गोष्टसुद्धा तो किती लीला करतो हे तिच्या लक्षात येईल असं त्याला वाटलं. हे दृश्य त्याने अनेकदा मनोमन पाहिलं होतं. प्रत्येक मेंढीची लोकर उतरवताना मागून पुढे काम करावं लागतं हे सांगितल्यावर त्या मुलीच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव उमटणार होते. ते काम करत असताना तिला कोणत्या लोककथा सांगता येईल याचाही विचार त्याने केला होता. त्यापैकी बहुतेक गोष्टी त्याने वेगवेगळ्या पुस्तकात वाचल्या असल्या तरी तिला सांगताना त्या स्वतःला अनुभव म्हणून तो सांगणार होता. तिला वाचता येत नसल्यामुळे खरं खोटं तिला कळणारही नव्हतं. वृद्ध माणसाने पुन्हा पुन्हा तरुणाशी संभाषण साधण्याचा प्रयत्न केला. तो अतिशय थकलेला होता. त्याला फार तहान लागली होती. त्या तरुणाकडे वाईनचा घोट मागितला. वाईन प्याल्यावर तरी तो वृद्ध आपल्याला एकटं सोडेल या विचाराने तरुणाने त्याला आपल्या वाईनची बाटली देऊ केली. पण त्या वृद्धाला मुलाशी संवाद साधायचा होता. तरुण कुठलं पुस्तक वाचत आहे अशी विचारणा त्याने करताच उद्धटपणे बोलून त्याला गप्प बसवायचा विचार तरुणाच्या मनात आला. सरळ उठून दुसऱ्या बकड्यावर बसावं असंही त्याला वाटलं. परंतु त्याच्या वडिलांनी त्याच्या सर्वात विशेषतः मोठ्यांचा आदर करायला शिकवलं होतं. म्हणूनच त्याने पुस्तक वृद्धांसमोर धरलं. असं करण्यामागे 2 कारण होती. एक म्हणजे पुस्तकाच्या शीर्षकाचा अचूक उच्चार त्याला स्वतःला माहिती नव्हता आणि दुसरं म्हणजे त्या वृद्धाला वाचता येत नसेल तर आपल्या चौकसपणाचा संकोच वाटून तो तरी दुसऱ्या बाकड्यावर जाऊन बसला असता. असं म्हणत वृद्धाने ते पुस्तक 4ही बाजूंनी न्याहाळलं. जणू काही ती एखादी विचित्र वस्तू होती. हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे, पण ते तितकंच चिरडीला आणतं. ही प्रतिक्रिया ऐकताच तरुण अवाक झाला. त्या वृद्धाला फक्त वाचता येत होतं असं नसून हे पुस्तक त्याने वाचलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार या पुस्तकामुळे त्रास होणार असेल तर अजूनही ते बदलून आणायला तरुणाला शक्य होतं. जगातील इतर सर्व पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे तेही याच पुस्तकात लिहिलेलं आहे. वृद्ध पुढे म्हणाला, आपल्या स्वतःच्या गंतव्य स्थानाची निवड करण्यात लोक किती अक्षम असतात हे या पुस्तकावर सविस्तर सांगितलेली आहे. सरतेशेवटी पुस्तक वाचून झाल्यावर जगातील सर्वात मोठ्या असत्यावर सर्वात विश्वास बसतो. जगातील सर्वात मोठं असत्य काय आहे ते? तरुणाने अतिशय आश्चर्याने विचारलं. ऐक तर, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एका ठराविक टप्प्यावर आपल्याबाबत काय घडत आहे यावर आपलं नियंत्रण सुटतं. त्यानंतर ताबा असतो तो केवळ नशिबाचा. हे सर्वात मोठं असत्य. काहीतरी काय, माझ्याबाबत असंच कधीच घडलं नाही, तरुण ठासून म्हणाला. मी धर्मगुरू व्हावं असं माझ्या घरच्यांना वाटत होतं, पण मला मेंढपाळ व्हायचं होतं आणि तेच मी केलं. फार बरं केलंस, वृद्ध म्हणाला. तुला प्रवास करायला मनापासून आवडतो. माझ्या मनातले विचार याला आधीच ठाऊक होते. तरुणाच्या मनात आलं. वृद्ध आता निवांतपणे पुस्तक चाळत होता. त्याच्या आविर्भावावरून ते परत करण्याचा त्याचा कोणताही मानस नसावा असं तरुणाला वाटलं. वृद्धाचे कपडे थोडे वेगळे असल्याचं तरुणाच्या लक्षात आलं. तो एखाद्या अरबाप्रमाणे दिसत होता. तरी पाहून बोटीचे अरुंद सामुद्रधुनी ओलांडली की आफ्रिका काही तासाच्या अंतरावर होती. इथे येऊन खरेदी करणारे आणि दिवसातून अनेकदा अपरिचित प्रार्थना म्हणणारे अरब दिसत. तरुणाने विचारलं, तुम्ही कुठून आलात? अनेक ठिकाणाहून. तर एव्हरीवन, बाकीचा पार्ट मी नेक्स्ट पार्टमध्ये घेते. तुम्हाला जर व्हॉइस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. मला काही सूचना द्यायच्या असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण नवीन पार्टमध्ये.